तर आज आपण बनवूया काहीतरी झणझणी. तर तिथे घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या, साध्या मिरच्या घेतलेल्या आहे. इथं तो एक तवा घेतलेला आहे, लोखंडी तवा. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. मिरच्या अशा अर्ध्या अर्ध्या तोडून घेतल्या खटाखट हाताने आणि छान अशा तव्यामध्ये टाकून दिलं. थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतरला आपल्याला त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत, थोडेशी मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं लसूण टाकायचं आहे. तर हा जो ठेचा आहे ना, कोणी जर आजारी वगैरे असेल ना, तर हा ठेचा नक्की बनवून त्याला खायला घाला. त्याच्या तोंडाला जी चव गेलेली आहे ना, तिची तोंडाची चव परत येणार म्हणजे येणार, 100% गॅरंटी. आणि खरंच हा ठेचा आहे ना, खूप छान लागतो खायला. तर त्याच्यानंतरला आपण खूप सारी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर जास्त टाकायची जेणेकरून ना त्याच ठेच्याला आहे ना खूप चव येते त्या कोथिंबीरीने. मीठ टाकायचं आहे आणि थोड्या वेळानं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतरला जिरं पण टाकायचं आहे. जिरं नाही टाकलं तर काही असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. आता थोडंसं तेल टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि छान असं आपलं वरवंट्याने असं त्या याच्यावरती तव्यावरती त्याला असं खरडून घ्यायचं आहे. कोणी तांब्याने खरडतं, कोणी तुम्ही हा जो ठेचा आहे ना पाट्यावर पण वाटू शकता. पण जी पाट्यावरची आणि तव्यावरची जी चव आहे ना, ती तुमच्या मिक्सरमध्ये येणार नाही. तर कसा वाटला तुम्हाला ठेचा?